शुभ सकाळ सर्वांना. इथे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि मी म्हटलं चला आता नाश्त्याची तयारी करूया. तर आज आहे नाश्त्यामध्ये इडली. तर इडली बनवण्यासाठी मी बाहेरून रेडीमेड बॅटर आणलं आहे. तर ॲक्च्युली 1-2 वेळेस मी बाहेरून आणलेलं, तर मला ते खूप आवडलं. तर म्हटलं त्यापासून मी घरी काही भिजवत नाही डाळ आणि तांदूळ. तर बाहेरूनच आले खूप छान बॅटर असते. जस्ट फक्त मीठ टाकायची गरज पडते आणि इडल्याही छान फुलतात. आणि घरी कसं आपण एवढं वाटणार, भिजवणार आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं व्यवस्थित बेटर बनत नाही, जसं फुलत नाही आणि आंबटही होत नाही, कारण इडली कशी थोडी आंबट आणि अशी छान फुलली तेव्हा छान वाटते. तर हे बॅटर मस्त असते. साऊथ इंडियन आहे तिकडे स्टेशन साईडला, ते मस्त विकतात आणि 40 kg काही जास्त महाग पण नाही आहे. तर ते मी आणते आणि मस्त एवढी मेहनत घरी घेण्यापेक्षा रेडीमेड पीठ आणलेलं बरं ना. फक्त नाश्त्याला 1 किलो पीठ जरी आणलं तुम्ही तर भरपूर होतं. आणि जर जेवणासाठी तुम्ही इडली बनवणं असेल तर 2 किलो भरपूर आहे किंवा 1.5 किलो भरपूर आहे. आता आम्हाला 1 किलोमध्ये भरपूर होऊन जातं, जेवण येऊन जातं आमचं. आणि मस्त आता इडल्या लावून घेतल्या आहेत भांड्यामध्ये. तर 20 ते 25 मिनटं राहू देईल मी. आणि इथे बघा चहा गेला माझं होतो आणि ते मी गॅस माझा पुसून घेते मस्त. आणि इथे एक साईडला इडली झाली आहे, चहाही काढून होऊन गेला तर. आणि इडल्या पण झाल्या, म्हटलं ऑलमोस्ट म्हटलं तर काढून घेते. आणि मस्त फुलतात ह्या इडल्या, तुम्ही बघू शकता एकदम मस्त प्रॉपर. आणि निघतात पण चिपकत पण नाही. थोडं तेल लावून घेतलेलं मी. आणि मस्त अशा गोल टमटमीत अशा इडल्या रेडी आहेत आपल्या. आणि इडलीसोबत मग चटणी करणार आहे. आणि शेंगदाणे कढीपत्ता सर्व टाकून मस्त त्याला जिऱ्याचा तडका देऊन अशी मस्त चटणी करून घेईल. चटणीचा व्हिडिओ ॲक्च्युली करायचा राहिला माझ्याकडनं, तो मी तुम्हाला कधीतरी शेअर करेल. आणि इडली तुम्हाला तोड टाकली मस्त फ्लफी झाली आहे. आणि हे बघा स्टडी तर असते कामं बाजूला आणि स्टडी घेणं एक वेगळं काम, हे सुरूच असते. तर आता सानूचा स्टडी घेतल्यानंतर सानूला म्हटलं चला वाढून देते, कारण तिच्या स्कूलचं टाईम होतं आहे. तर तिला म्हटलं अगोदर पटापट जेवून घे. आणि सानूला म्हटलं इडली कशी झाली काय सांग. तर तिला एकदम खूप आवडली. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.